उचलायचे आहेत तुला. गणपती नाही लागाय. नमस्कार मंडळी, चित्राज लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गणपती विसर्जन, गौरी गणपती विसर्जन. तर आता मी नैवेद्य वगैरे केलं, तर आता मी तुम्हाला दाखवते. आता नैवेद्य दाखवणार आहे आणि आजचं जे विसर्जनाचं आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवते. आज गौरी गणपती विसर्जन होतं. तर आज बाप्पाला मोदक करायचे होते, कारण आज बाप्पाचं विसर्जन होतं. तर नैवेद्य दाखवायचं होतं. तर उकडीचे मस्त असे मोदक केले मी. नागेशला नैवेद्य वगैरे मी भरून दिलं देवाला दाखवण्यासाठी. नैवेद्यामध्ये बनवलं होतं वरण भात, वाटाण्याची भाजी, उकडीचे मोदक आणि पापड. आता ते बाप्पाला दाखवलं. तुळशीला पण नैवेद्य वगैरे दाखवून सगळे आपण गावाला कसं प्रत्येक आपण वाडी नैवेद्य वगैरे काढतो, ते प्रत्येक ठिकाणी ते दाखवलं. इकडे दोघं क्रिकेट खेळत होते आणि आपण गावाला अंगणामध्ये खेळतो वगैरे लहानपणी वगैरे. तर आता आपल्याला खूप अशा आठवणी असतात आपण अंगणात खेळलेल्या. तर आता असं बघितलं खेळताना की आपल्याला त्या आठवणीसुद्धा जाग्या होतात. आणि ही अंगणामध्ये खेळायची मजा काही वेगळीच असते. चिडका आहे, चिडका बेबा शान आहे. हा नाही तर चिडून बोलतो. तर आता आम्ही चाललो आहोत वाळाजवळ. तर आमचं वाळ तुम्हाला दाखवते. आणि हसतोय. काही कळत नाही. खूप मोठा घरातला आहे ना होंडा. हे आमचं व्हाळ आहे. आता पाऊस थोडा कमी असल्यामुळे पाणी कमी आहे.
नाही तर इकडे कपडे धुवतो आम्ही आणि आताही कपडे धुतो. आजूबाजूला पूर्ण अशी झाडी आहे. आम्ही मागे एकदा गणपतीला आलेलो ना, त्या पात्रीचे ते कपडे घेऊन आलेलो. अच्छा. आणि किती क्लीन आहे ना. आता पण इथेच कपडे धुवायला येते. घरात पाणी असलं तरी इथेच कपडे धुवायला येतं. ना असा गोप्रो पाटा सकट उचलू ना. फोटो पण काढू शकतो ना. पिशव्या उचलायच्या आहेत तुला. मी गणपती नाही लागाय. बसायचं ना, उठायचं. तर वाकडा ठेवलंय तिकडे फिरव जरा. हा असं. हा ते इतकं सारं व्हायचं जरा काळोखात घे. सामान चप्पल घालू नको. चल चल ना, बाहेर चल. पाठी मला पुढं हे कर हा, घ्यायचं, पाठी पुढं सामान कर. घ्यायचंय मला. पाठी पुढं कर. पिशव्या घ्या. हे टावेल दे. थांबा. बघून काढशील आता टावेल दिला ना. सामान. मोबाईल दिला. हे चप्पल घालायचं. किती काढू? काही वाका. किती काढू? ये पुढे. पिशव्या घेतला. बस झालं. हा घेतलं. चित्र आहे ते ना. बारा नाही इथले. अरे बाहेर घ्या. उगाच आता ठेवून काय उपयोग होता. आता वाडीतले एक एक घरातले बाप्पा बाहेर पडायला सुरुवात झाली. आमचं घर थोडं एका साईडला आहे, त्यामुळे आम्ही सध्या एकटे आहोत. नंतर इथे रोडवरती सगळे बाप्पा एकत्र भेटतील. आता आम्ही रोडच्या साईडला इकडे आलो आहोत आणि पुढे तिकडे सगळी थोडी गर्दी आहे. म्हणजे बाप्पा थोडे बाहेर पडले आहेत, अजून पडतात सुद्धा आहेत. तर आम्ही इकडून बाहेर पडलो आमच्या घरातून आणि आता तिकडे जाऊन एकत्र बाप्पा आम्ही विसर्जनासाठी निघू असं. मोरया. हे छोटे छोटे बाप्पा आपल्या डोक्यावरून आणि मोठे मोठे बाप्पा आहेत ते टेम्पो किंवा त्यांची 4 व्हीलर आहे त्याच्यातून नेत होते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
मस्त वाजत गाजत ताशांच्या गजऱ्यात बाप्पा आपल्या गावी जायला निघाले होते. आणि तेवढंच आपण सुद्धा थोडं दुःखी होतं की बाप्पा आता डायरेक्ट आपल्याला पुढच्या वर्षी भेटणार, आपल्या घरी येणार. पण ठीक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे वाजत गाजत बाप्पाला नेण्यात तसे उत्सुक पण होते आणि तेवढेच दुःखीसुद्धा होते. बाप्पाची प्रत्येक मूर्ती वेगवेगळ्या रूपात होती आणि प्रत्येक मूर्ती मनाला भावणार अशी होती. आणि अशा सगळ्या एकत्र अशा ह्या मूर्त्या होत्या आणि त्याच्यामध्ये जाणारी ही गौराई बघून असं प्रत्येकाचं दर्शन घेऊन मन प्रसन्न वाटत होतं. आणि तेवढंच सगळे हळूहळू आपले पुढे जात होते. इकडे नागेशचं वेगवेगळ्या अँगलने फोटोशूट चालूच होतं.
शेवटी आम्ही वाजत गाजत आणि हळूहळू चालत चालत पुढे आलो आणि आता नदीपर्यंत पोहोचलो. आता सगळे बाप्पा खाली ठेवतील लाईनीमध्ये. हे मोठे मोठे बाप्पा आहेत ते हळूहळू खाली ठेवत होते. बाकी छोटे छोटे बाप्पा आहेत ते सगळ्यांनी असे लाईनीत लावले होते. बाप्पा ठेवल्यानंतर आता आपल्या बाप्पाजवळ जिथे घरी जेवढं फळं आणि काही प्रसादी असतात, मोदक लाडू, सगळं तिकडे आपापल्या बाप्पाजवळ सगळं सामान, सगळे फळं आणि सगळं मोदकं वगैरे ठेवायचे असतात. तर ते ठेवत होते. कुणाचा पोरगा काय माय तू ओळखलं त्यात ओळखलं. आता फळं वगैरे सगळं ठेवून झाल्यात, प्रसादी सगळी. आता आपण आपलं कापूर, धूप आणि अगरबत्ती देवासमोर लावणार आहोत आणि मग आपण आरतीला सुरुवात करणार. माचीस दे मला. हा देतो थांब. माचीस दे. 1 मिनिट दे. माचीस घे. माचीस घे. हे का माचीस आहे ना, मग काय टाकायचा आधी हे का पेट ठेव. पेटून दे. जाऊ दे.
एक मिनिट दादा. एक मिनिट. एक मिनिट. पाटील चला या पुढे भरपूर आहेत. पुढे दगड नाही आहेत. मेरे दगडी नाही अजिबात. दगडे आहेत तिथे दगड आहेत. अशा फिरा इथं दगड आता. इथं दगड आहे. हा ठीक आहे. तुझ्या तोलाने चल. काढतो 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 काढतो. पाणी आहे का इथं? सोय पाणी भरून दे. हा थांब 2 मिनिट. काढतो काढतो. राहू दे. अरे इथे दगड आहे. इकडे जाईल का? इकडे जाईल का? इथे प्लेन जागा इथे जाईल का? किती गेला होता? तेच बोलतोय तुला. जागा गेली सर. पाठ काढा. नाही इथे मी तिथे जागा होतो.
विसर्जन करून आल्यानंतर आमच्या इकडे 11 दिवसाचे बाप्पा होते. तिथे बाजूच्या घरामध्ये टिपरी डान्स होता. तर ते टिपरी डान्स झाल्यानंतर ते असे नाचत होते गाण्यावरती. तर टिपरी डान्सचा व्हिडिओ माझ्याकडून झाला चुकून डिलीट. ठीक आहे. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चित्राज लायब्ररीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तोपर्यंत बाय बाय.